आता सर्व माहिती पाहायला मिळेल। त्यानंतर जर विचार केला तर आता 19 जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे। त्या 19 जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वितरित होणार आहेत। कोणते 19 जिल्हे आहेत ते 19 जिल्ह्यांची नावे, 6 बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर कोणत्या क्षणी सर्वात आधी मेसेज येतील, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील। तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राइब केले की लाडकी बहीण योजनेची अपडेट पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी। तर या ठिकाणी बघू शकता, आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। डायरेक्ट या ठिकाणी काय माहिती आली तर बघा, पहिल्या यादीमध्ये 19 जिल्हे या ठिकाणी सर्वात आधी हप्ता मिळणार आहे। म्हणजे कोणत्या वेळेस तर आता जे 19 जिल्हे आहेत त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता हा लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे, म्हणजेच की वितरित करण्यात येणार आहे। व दुसऱ्या यादीमध्ये उर्वरित जिल्हे आहेत। तसेच आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे ती यादी देखील आपण बघूयात। सर्वात आधी जर विचार केला तर कोणत्या जिल्ह्यात हप्ता आता सर्वात आधी मिळेल ती यादी आपण बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात ते तुम्हाला आता सांगणार आहेत, कारण की सरकारने आता जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे। तुमचा जिल्हा आहे का नाही ते पाहण्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सारे जण व्हिडिओ बघतात मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ न पाहिल्यामुळे सर्व काही अपडेट सविस्तरपणे पाहायला मिळत नाही। व्यवस्थितपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, जेणेकरून गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये तुम्हाला मिळून जातील। सरकार आता सर्वांनाच ही रक्कम देखील देणार आहे, फक्त व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला पुढे अपडेट आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता, पहिला टप्पा आता लवकरच पूर्ण होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पैसे वाटप सुरू होणार आहेत, कारण आता डीबीटी प्रक्रियेला वेग मिळालेला आहे। आता जिल्ह्यांची नावे पाहतच आहोत, लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आता पहिला टप्पा पूर्ण होणार आहे। म्हणजे आता वाटपाला सुरुवात होता लवकरच पूर्ण केला जाईल, कारण आता जसे डीबीटीचं बटन दाबेल त्यानंतर फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटात ते मेसेज येऊन जातील। 10 ते 15 मिनिटांमध्ये ती रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल। यामध्ये डायरेक्ट माहिती सरकारने दिलेली आहे, सांगितलं आहे लक्षपूर्वक आता ही माहिती बघा। यामध्ये पहिला टप्पा आता लवकर पूर्ण होत आहे। जसा पहिला टप्पा वाटपाचा पूर्ण होईल तसा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे। ज्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार नाहीत त्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील। मात्र पहिल्या टप्प्यात जे पैसे वाटप करायचे आहेत त्यामध्ये सरकार आता यादीत नाव घेण्यास सुरुवात सरकारने केलेली आहे। जर तुमचं यादीत नाव घेतलं तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता तर मिळेल, मात्र जून महिन्याचा हप्ता देखील मिळू शकतो। टोटल रक्कम इकडे बघा, मे महिन्याची 1500 रुपये, जून महिन्याची 1500 रुपये, ही सर्व रक्कम मिळाली तर 3000 रुपये मिळतील। मग पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, जेणेकरून सरकार तुमचं नाव पहिल्या टप्प्यात घेईल व तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो। कारण दुसऱ्या टप्प्यात जर नाव आलं तर रक्कम येण्यास उशीर देखील होऊ शकतो। त्यासाठी पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी काय करायचे ते तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता कोणते 19 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकारकडून आता हप्ता सोडण्यात येणार आहे, म्हणजेच वाटप करण्यात येणार आहे, ते जिल्ह्यांची नावे आता आपण बघूया। तर इकडे बघू शकता, यामध्ये आता सरकारने 19 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। आता तुम्हाला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत जे 19 जिल्हे आता वाचून दाखवणार आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता काही मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे, फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे। आता सर्वात आधी हप्ता मिळणार असल्यामुळे त्या जिल्ह्यांची नावे आता व्यवस्थितपणे आलेली आहेत, यादी आलेली आहे। एवढंच नव्हे तर जिल्ह्यांचीच नावे नाहीत तर आता यामध्ये बँकांची नावे देखील आहेत। कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येईल, यामध्ये तुम्ही जर त्या बँकेत खातं खोललेलं असेल तर काळजी करू नका, तुम्हाला देखील हप्ता आता जे आहे ती सर्वात आधी मिळून जाईल। मात्र कोणत्या त्या बँक आहेत ती नावे सांगणार आहे, लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर इकडे बघा, यामध्ये आता सर्वात आधी जिल्ह्यांची लिस्ट आहे, ती जिल्ह्यांची लिस्ट आता तुम्हाला इकडे वाचून दाखवतो। तर पहिला जिल्हा या ठिकाणी आहे अमरावती। इकडे बघा, अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम ही सरकारकडून येणार असून अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जून महिन्याचे तसेच मे महिन्याचे, आता मे महिन्याचे किती रुपये, 1500 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये यादीत नाव आलं तर तुम्हाला 1500 मेचा हप्ता मिळेल। त्यासोबत लगेचच कोणत्याही क्षणी जून महिन्याचा हप्ता सरकारने वितरित केला तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल। हे 1500 प्लस 1500 ही किती रक्कम होते तर 3000 रुपये। आता इकडे लक्ष देऊन बघा, तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल याकरिता आपण इथे लिहून सुद्धा दाखवत आहोत। अमरावती जिल्ह्यात अशा प्रकारे रक्कम मिळणार आहे। तेवढंच नाही तर आता 21 जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू आहे, त्यामध्ये वेगवान गतीने 19 जिल्ह्यात सुरू आहे। म्हणजे 19 जिल्ह्यामध्ये पैसे आता सर्वात आधी कोणत्या क्षणाला जमा होणार आहेत, त्यातीलच पहिला जिल्हा पात्र ठरलेला आहे अमरावती। या ठिकाणी देखील आता हे पैसे वाटप होणार आहेत। या ठिकाणी एवढंच नव्हे तर आता गॅस सिलेंडरची 830 रुपयांची रक्कम इकडे बघा,
गॅस सिलेंडर 830 रुपये हे पैसे एक लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। ही रक्कम एक बँक खात्यामध्ये आता जमा केली जाणार आहे। यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। हे 830 रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे, यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो, चांगली खुशखबर तुम्हाला मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। यामध्ये इकडे बघा, हे पैसे आता वाटपाला शुभारंभ झालेला आहे। आता हे पैसे वाटपाचा निर्णय आता घेण्यासाठी मान्यता मिळालेली आहे। आता कोणत्या क्षणी हे बँक खात्यात येऊन जातील ही रक्कम। आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते देखील आता बघूयात। आता पुढचे जिल्हे आपण पाहत आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याने तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। मे महिन्याचा हप्ता वाटप होता, जून महिन्याचा हप्ता देखील लगेच वितरित तुमच्या खात्यामध्ये होऊन जाईल। त्यानंतर 1500 रुपये रक्कम मिळणार नाहीये, तर 3000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे। एवढे सर्व फायदे तुमचे होणार आहेत। फक्त लक्ष देऊन व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा। असा व्हिडिओ पुन्हा तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांचा आज खूप मोठा फायदा झालेला आहे, तुमचा देखील नक्कीच फायदा होणार आहे। तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे हिंगोली। आता हिंगोलीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील चांगला दिलासा मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील आता हे पैसे वाटप होत आहेत। हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना हप्ता आता वाटप केला जाणार असून लाडक्या बहिणींनो चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे। या ठिकाणी देखील पैसे वाटपास आता परवानगी मिळालेली असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता मे महिन्याच्या हप्त्याची 1500 रुपयांची रक्कम तर मिळणारच आहे। मात्र तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुमचं नाव पहिल्या टप्प्यात आलं तर जूनचे 1500 लवकर मिळतील। टोटल रक्कम किती होईल तर ही 3000 रुपये होईल। हे 3000 रुपये मिळणार। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता वाटप केले जाणार आहेत। महाराष्ट्रातील सर्व बहिणींना हे 830 रुपये मिळतील। मात्र हे 830 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 100% इकडे बघा, 100% हे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळून जातील। तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये, कारण आता लाडके भाऊ हे 3 लाडके भाऊ आहेत। यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे। एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित दादा व आदित्यदाय तटकरे यांनी चांगला दिलासा देणारा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे। आता कसल्याही हालतीत ही रक्कम मिळणार आहे। तर चला आता पुढील जिल्हे व कोणत्या बँकेत हप्ता येणार आपण बघूयात। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता त्यातच एक खुशखबर इकडे लाडक्या बहिणींनो आलेली आहे। मे महिन्याचा हप्ता लगेच तर मिळणारच आहे। जून महिन्याचा हप्ता देखील मिळवण्यासाठी आता ही 2 कामे पूर्ण केल्यानंतर जून महिन्याचा हप्ता मिळून जाईल। काही तुम्हाला जास्त लोड घेण्याची गरज नाही, काही जास्त मोठं काम करायचं नाहीये, छोटंसंच काम आहे। मात्र ते कोणतं आहे ते तुम्हाला सांगणारच आहे, कारण की मे महिन्याचा हप्ता वाटप होता, लगेच जून महिन्याच्या हप्त्याची तयारी सरकारने करून ठेवलेली आहे। कारण आता मे महिन्याच्या हप्त्यासाठी उशीर झाला, त्याचे एकमेव कारण म्हणजे सरकार मे महिन्याचाच हप्ता देण्याच्या तयारीत नव्हतं। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये, जून महिन्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये रक्कम अशी देण्याचं सरकारने ठरवलेलं होतं। यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे। इकडे बघू शकता, यामध्ये मे महिन्याचा हप्ता आता लगेच मिळेल। जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी आता ही 2 कामे तुम्हाला पूर्ण केल्यानंतर हप्ता हा मिळून जाईल। त्यामुळे कसलीही चिंता करायची नाहीये, कसलीही काळजी तुम्हाला करायची नाहीये। हा दिलासा आता सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे। ही खुशखबर सरकारकडून आता तुम्हाला मिळणार असून आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण की महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने हा तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे। तुमच्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय आता जाहीर केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे। कसलीही काळजी करू नका। तसेच इकडे बघा, यामध्ये आता ही रक्कम वाटप होत आहे। आता पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत। आता कोणत्या बँकात सर्वात आधी रक्कम येणार आहे ते देखील तुम्हाला ऐकणे गरजेचे आहे। त्यानंतर 830 रुपये मिळवण्यासाठी कोणतं छोटंसं काम करायचं आहे जेणेकरून गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळतील, ते देखील आता सांगणार आहे। आता फक्त इथून पुढे 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। इथून पुढे 2 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुमचा चांगला फायदा होणार आहे। तर चला आता पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, पहिल्या टप्प्यातील आता जिल्हे आपण पाहतच आहोत, त्यातले त्यात बँका देखील आता सांगणार आहे। यामध्ये इकडे बघा, SBI बँक धारकांनो तुमचं खातं SBI बँकेमध्ये असेल, काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। SBI मध्ये देखील पैसे येत आहेत। SBI मध्ये देखील पैसे आता वाटप पूर्णपणे होणार असून लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे। कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही, चिंता करण्याची गरज पडणार नाहीये, कारण आता 2 हप्ते तुम्हाला मिळणार असून SBI बँकेत ज्यांचे खाते आहे त्यांच्या देखील बँक खात्यात पैसे येणार आहेत। किती तर मे महिन्याचे 1500 रुपये, तसेच मी जे काम सांगणार आहे व्हिडिओच्या पुढे ते काम केलं तर जून महिन्याचे देखील 1500 रुपये, याला प्लस केल्यावी 3000 रुपये टोटल रक्कम ही तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अर्थमंत्री अजितदादा साहेब व बाल विकास व महिला विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून ही आता तुम्हाला मदत देण्यात येणार आहे। ही रक्कम आता तुम्हाला वाटप केली जाणार आहे। त्यामुळे हा एक दिलासा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 3000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते आपण सांगणार आहोत। दोन्ही हप्त्याची
हप्त्याची रक्कम ही तुम्हाला मिळून जाईल व तुमच्या जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुमची संपून जाईल व आता मे महिन्याच्या हप्त्याची तर प्रतीक्षा तुमची संपली आहे असं समजून जा। तर चला आता पुढे आपण जिल्ह्यांची नावे बघूयात। आता सविस्तर जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, तुम्हाला आता इथे जिल्ह्यांची नावे सांगतो। तर चला बघा आता दुसरे जिल्हे। तर यामध्ये बघा आता लिस्ट सादर झालेली आहे। लिस्ट किती आता आपण 2 जिल्हे पाहिले, 19 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे पाहिलेले आहेत। आता किती 17 जिल्हे राहिले। आता या 17 जिल्ह्याची लिस्ट डायरेक्ट आता आपल्याकडे आलेली आहे। 17 जिल्ह्यातील आता काही जिल्ह्यात पहिला टप्पा आता वितरणास सुरुवात होत आहे। तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता सध्या स्थितीला पहिला टप्पा वितरणास मान्यता देखील आता मिळालेली असून यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव आहे। आता एकंदरीत विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून धाराशिव या ठिकाणी पैसे वाटपाला आता प्रारंभ होत आहे। पैसे वाटपाचा प्रारंभ धाराशिव या ठिकाणी देखील होणार असून आता या ठिकाणी डीबीटी प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। इकडे बघा डीबीटी प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। हे पैसे आता धाराशिव या ठिकाणी देखील येणार आहे। डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे आता धाराशिव या ठिकाणच्या महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम पूर्णपणे वाटप होणार आहे। पूर्णपणे हे पैसे आता जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील 2 महिन्याचे पैसे मिळून जातील। किती 3000 रुपये, मेचे 1500 व जूनचे 1500 टोटल हे 3000 रुपये मिळणार आहेत। मात्र असं नाही की जून महिन्याचे पैसे ऑटोमॅटिक येतील, तिकडून सोडले की असेच खात्यात येऊन जातील, तसं नाहीये। आता त्यासाठी तुम्हाला एक काम करून ठेवायचं आहे, अन्यथा जून महिन्याचे पैसे तुम्ही विसरून जा, लवकर मिळणार नाहीत। मे महिन्याचा हप्ता देण्यास असा उशीर झाला तसा जून महिन्याच्या हप्त्याला उशीर होऊ शकतो। त्यासाठीच व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाणार आहे। तर यामध्ये इकडे बघा आता सर्वात आधी जर विचार केला तर दुसरा जिल्हा आपण पाहिलेला आहे, तिसरा जिल्हा पाहिलेला आहे, आता चौथा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। आता नाशिककरांनो चांगली खुशखबर आहे, नाशिक जिल्ह्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यात आता डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे। डीबीटी प्रक्रिया म्हणजे आता पैसे सोडले की 10 ते 15 मिनिटात हे पैसे बँक खात्यात येतात। जसा तुम्हाला 1500चा मेसेज येईल तसं समजायचं की मे महिन्याचा हप्ता आला, दुसरा मेसेज लगेच येईल क्रेडिट युअर अकाउंट लाडकी बहीण योजना जूनचा हप्ता असं तिथे लिहिलेला असेल। अशा प्रकारचा एक मेसेज दुसरा देखील येईल 1500 रुपयाचा। लगेच समजून की जूनचे पैसे मिळाले, हे पैसे मिळतात तुम्ही बँकेत जाऊन हे पैसे काढून आणू शकता, ही रक्कम तुम्ही काढून आणू शकता। यामध्ये तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार आहे। चांगली खुशखबरी सरकारकडून आता तुम्हाला मिळणार असून थेट तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे। आता काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला, आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे। इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सर्व काही अपडेट व्यवस्थितपणे समजणार आहे। सर्व हप्त्याबाबत तुम्हाला खुशखबर जी आहे ती मिळून जाईल, फक्त लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता राहिलेल्या व्हिडिओत आपण काय पाहणार आहोत तुम्हाला समजून सांगतो। तर यामध्ये आता राहिलेल्या 1 मिनिटात 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे, मिळत नसतील तर 100% मिळून जातील, त्यासाठी व्हिडिओ बघा। त्यानंतर मे महिन्याचा हप्ता व जून महिन्याचा हप्ता दोन्ही सोबत कसा मिळवायचा व सर्वात आधी हप्ता आपल्या खात्यात येण्यासाठी कोणतं काम करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, चांगला फायदा होईल। त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे तर इकडे बघा कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता सर्वात आधी हप्ता येत आहे। आता राहिलेल्या जिल्ह्यांची नावे आता एकट्याच तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यानंतर अजून कोणतं पाहायचं आहे ते कोणत्या 6 बँका आहेत की त्या ठिकाणी देखील हे पैसे आता सर्वात आधी येतील, त्या बँकांची नावे आपण जाहीर करणार आहोत। या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगणार आहोत, लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तर चला आता राहिलेल्या 1 मिनिटात सर्व काय आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींनो डायरेक्ट आता सरकारकडून खुशखबर आलेली आहे। आता सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते आपण बघूया। तर इकडे बघा आदिती तटकरे यांनी दिली खुशखबर, आता सर्वात आधी हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। महिलांना चांगला दिलासा मिळणार असून आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक खुशखबर सांगितलेली आहे। आता सर्वात आधी हप्ता ते अशा महिलांना देणार आहेत की ज्यांनी ते काम पूर्ण केलं असेल, म्हणजे आता ज्यांनी आता एक काम पूर्ण केलेलं असेल, ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगणार आहे। ते काम ज्यांनी पूर्ण केलंय त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता हा आता वाटप केला जाणार आहे, त्यांच्या बँक खात्यात हप्ता येणार आहे। तर त्यांना आता कोणताही हप्ता मिळण्यास अडचण येणार नाहीये। जसा जूनचा हप्ता वाटप सुरू होईल तो बी ऑटोमॅटिक येईल, मेचा हप्ता देखील येईल। ते कोणतं काम करून ठेवावं लागेल ते तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा यामध्ये पहिलं काम करायचं आहे तुम्हाला, जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा। आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर हे पहिलं काम तुमचं झालं। आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यावरती आता चांगलाच दिलासा मिळणार आहे तुम्हाला। आता सर्वात आधी हप्ता मिळून जाईल, पहिलं काम तुमचं झालेलं आहे। ई-केवायसी आहे का नाही ते एक चेक करा। ते एक केल्यानंतर आता तुम्हाला कसलीही प्रतीक्षा करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब, देवाभाऊ
तसेच अजितदादा आदित्यताई तटकरे यांच्याकडून तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. तुम्हाला चांगला दिलासा मिळून जाईल. यामुळे तुम्हाला चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही. महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठी घेतलेला आहे, जारी केलेला आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे. तो पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स रोजचे रोज तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.